कोण ओनर कोण? तुम्ही बघितलं साप? कोण बघितलं? हां, मग माझी इकडं आता होतं काय पहिला, आणि तुम्ही सगळे कुटुंब त्याला बघत थांबला. साप थांबला आणि तुम्ही पण थांबला, त्यासाठी कौतुक म्हणावं लागेल. खरं तर मित्रांनो, माझी तब्येत बरोबर नाही आहे आणि माझी पत्नी शिवानी पण एका ठिकाणी साप पकडायला गेल्यामुळे यांना वेळ भेटत सांगितलं, पण यांनी वेळ होऊ देत, पण तुम्ही या वाट बघतो असं म्हणाले. म्हणजे साप थांबेल पण लोक थांबत नाही, विशेषतः आम्हाला आमच्या कामात पाहायला मिळत आहे. पण यांनी थांबले. नाग असून सुद्धा हा खरं तर बाहेर होता नाग पहिला. बघू शकता आता गांधीनगरचा परिसर आहे आणि अशा प्रकारे साप आपल्या इथं, म्हणजे तुम्ही एक गोष्ट बघू शकता, हाना न करता सापाला पण ओळखता यायला पाहिजेत. आपण किती जवळ, एक 3-4 इंचावरती दूर आहे आणि हे पण आपल्याला घाबरतात, म्हणून अशा अडचणीच्या ठिकाणी येऊन तो थांबला. आणि साधारण 3 वर्ष वयाचा हा साप असायला हरकत नाही. मी किती जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हा स्टंट नव्हे, याचा स्वभाव आहे. तुम्ही जाऊन पकडा म्हणत नाही, पण त्यांचा स्वभाव काय आहे हे सांगण्याचा वारंवार प्रयत्न करतो. आपण बघितलं पाहिजे साप, आणि हा मी इथं जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय. नाग आहे हा तर थांबलाच, पण हे कुटुंबी थांबलं. त्यामुळे साप बघितल्यानंतर धैर्य फार महत्त्वाचं, लक्षात घ्या. घाबरून काहीच होत नाही. साप दिसतंय किंवा तुम्ही वाचलेला असता, नंतर तुम्ही सापाला वाचवायला आम्हाला बोलवत असता, त्यामुळे तुमची भूमिकाही महत्त्वाची असते. त्यामुळे घाबरून न जाता आपण साप बघत थांबणं गरजेचं आहे. विशेषतः सापाच्या ठिकाणी खरं तर गांधीनगर परिसरात सर्वात जास्त बेळगावमध्ये साप आढळतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा आपण विचार नक्की करावा.